मी नागरिक म्हणून डॉक्टर साहेबाच्या पाठीमागे अमित भैया देशमुख साहेबाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही सगळ्या समाजामध्ये डॉक्टर ह्या नात्यानं सर्वांशी संपर्क असल्यामुळं त्यांच्या मागं बऱ्याच वेळेला संधी देतो म्हणून आणि टायमाला डावललं गेलं तरी सुद्धा डॉक्टरांनी वेळोवेळी पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराचंच त्यांनी काम केलंय. तळमळीचा कार्यकर्ता आहे, एक अल्पसंख्याक आहे. काय सांगाल प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी खास करून काँग्रेस पक्षाला इच्छुकांचे स्वीकृत अर्ज मागवले गेलेले आहेत, तर प्रभागातील नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते की पक्षाने कोणत्या व्यक्तिमत्वाला स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यावं? श्रीमान डॉक्टर व्यंकटराव जाधव हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि डॉक्टर पेशा असल्यामुळं त्यांचा संपर्क फार मोठा आहे. संपर्क मोठा असल्यामुळं काँग्रेसचं त्यांनी 25 वर्ष झालं सतत काम करतात आणि त्या उद्देशानं त्यांनी अमित भैया देशमुख यांच्याकडे असं पद, नगरसेवकाचं पद त्यांना मिळावं म्हणून त्यांनी नम्र विनंतीचा अर्ज त्यांच्याकडे केलेला आहे. बरं, आपण या प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहताय, मागच्या अनेक वर्षापासून आपण डॉक्टरांचं काम बघताय, तर कोणते कामं त्यांनी केलेत? खास करून डॉक्टराचं काम म्हणजे चळवळीत कुणाला आणत असेल त्याच्या मातीला सहकार्य करणं, कुणी उपाशी राहत असेल त्याला अन्नदान करणं आणि नवरात्राचा महोत्सव एकटा त्यांनी 9 दिवस त्या नवरात्राच्या उत्सवाचं पूर्ण खर्च त्यांनी स्वतः उचलतात. हे डॉक्टरचं सामाजिक कार्य आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं वैद्यकीय कार्य कशा पद्धतीने आहे? वैद्यकीय कार्य त्यांचं त्या वार्ड नंबर 5 मध्ये कृष्णानगर म्हणा, मातंग समाजाचा खूप समाज असल्यामुळं तिथं त्यांचं दवाखाना चांगल्या पद्धतीने चालतो आणि गोरगरिबाला पैशाचा न विचार करता एकदम त्यांना कमी पैशामध्ये आणि ज्याच्याकडे पैसे नसेल तर सुद्धा त्यांनी पेशंटला तपासून स्वतःच्या गोळ्या देण्याचं सुद्धा काम त्यांनी स्वतः डॉक्टर करतात. बरं, काय सांगाल आता स्वीकृत नगरसेवकाच्या स्पर्धेमध्ये इतरही नगरसेवक आहेत, डॉक्टर साहेबांनाच का द्यावं आणि त्यांची जर वर्णी लागली तर तुम्ही काय करता? डॉक्टर साहेबाला का द्यावा म्हणून याची सेवाभाव आहे आणि त्यांचा वडर समाज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहे आणि लातूरला सुद्धा रमा थिएटरपाशी 1,500-2,000 मतदार आहेत आणि वार्ड नंबर 5 मध्ये सुद्धा त्यांचे 500 ते 600 मतदार असल्यामुळं डॉक्टर व्यंकटराव जाधव यांना स्वीकृत उमेदवारी द्यावी ही आमची नम्र विनंती आहे. समजा डॉक्टरांना उमेदवारी न देता दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला दिलं तर प्रभागातील नागरिक म्हणून तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? आम्ही पाऊल उचलण्यापेक्षा अमित भाई देशमुखाला आमची कळकळीची विनंती आहे की डॉक्टरला त्यांनी उमेदवारी द्यावी ही आमची नम्र विनंती आहे. आमचं आव्हान नसणार नाही, नम्र विनंती आहे. तुम्ही पुढे तर काय सांगाल, समजा डॉक्टर साहेबांना प्रभाग क्रमांक 5 मधून स्वीकृत नगरसेवक म्हणून जर नाही घेतलं तर नागरिक म्हणून तुम्ही काय करणार आहात? आम्ही नागरिक म्हणून डॉक्टर साहेबाच्या पाठीमागे अमित भैया देशमुख साहेबाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही ठिय्या मांडणार आहे. ट्रक भरून लोक जाऊ. ट्रक भरून म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही ठिय्या मांडणार आहात, तर याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का? आता ती आम्ही काम करायचं कर्तव्य आम्ही करू. आता ती जनता सांगलच ना. थोडस त्यांना नाही बोल हातातच पकडा. जनता सांगल, बाकीची काय मुद्दा आहे ती तुम्हाला जनता सांगल ठिया मानल्यानंतर. मग आता एकूण जनतेमधून असं सुरू आहे की डॉक्टर साहेबांना द्यावं, बिलकुल स्वीकृत म्हणून द्यावं. त्यांनी समाजसेवेचं काम भरपूर केलेत. आणि आता पण सुरू आहे, सुरूच आहे. काम बंद त्यांनी 25 वर्ष ती जवळपास 25च्या पुढी झालंय आणि त्यांचं काम कार्यकर्ता 25 वर्ष झालं काँग्रेसचं आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर आहेत. काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळं त्यांचा सगळ्या समाजामध्ये डॉक्टर ह्या नात्यानं सर्वांशी संपर्क असल्यामुळं त्यांच्या मागं आम्ही सांगण्यानं त्यांनी त्यावेळेस अपक्ष फॉर्म भरलेला आम्ही डॉक्टर तुम्ही प्रचार करू नका म्हणून आम्ही त्यांचा विनंती करून त्यांना थांबविली. डॉक्टर काळगे साहेबाकडे मी स्वतः गेलो होतो आणि काळगे साहेबाला विनंती केल्यावर तुम्ही डॉक्टरांना सांगा की त्यांनी आपल्याला पक्षाचं काम करा असं सांगितल्यावर मी डॉक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही काँग्रेस पक्षाचंच काम करा.
म्हणून मी त्यांना नम्र विनंती केली. सगळं त्याच्या आधी पण डॉक्टर साहेबांना तिकीट नाकारले अनेक वेळा. बरोबर त्यावेळेस हां काय झालं होतं? नाही, साहेबांनी तिकीटच यावेळेस मागितले. पक्षानं तिकीट न देता फक्त पहिल्यांदा त्यांनी फॉर्म भरला. हां डॉक्टरनी प्रत्येक वेळेला तिकीट मागितलंय, पण तिकीट मागितलं असताना तुम्ही इकडे थांबा. सुरुवातीपासून बोला. हां, काय सांगा? डॉक्टरनी वेळोवेळी तिकिटाची मागणी केली आहे, पण ती तिकिटाची मागणी केली असताना पक्षाचं काम करत असताना पक्षानं त्यांना बऱ्याच वेळेला संधी देतो म्हणून आणि टायमाला डावललं गेलं, तरी सुद्धा डॉक्टरांनी वेळोवेळी पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराचंच त्यांनी काम केलंय. तळमळीचा कार्यकर्ता आहे, एक अल्पसंख्याक आहे, त्या व्यक्तीला या नगरातून किंवा 5 नंबर 18मधून त्यांना उमेदवारी मिळणं हे आवश्यक होतं. ते पक्षानं दिलं नाही. परवाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमित भैयासोबत डॉक्टर आणि मी स्वतः गेलो होतो. अमित भैयासोबत बोलणी झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे अध्यक्षाला सांगितलं होतं की बाबा यांचा विचार करा म्हणून. त्यावेळेलाही विचार झाला नाही. तरी पक्ष म्हणून पक्षाने त्या डॉक्टरला एक संधी देऊन आज जरी निवडणुका झाल्या असतील तरी कुठल्या तरी पदावर या व्यक्तीचा विचार करावं ही अत्यंत गरजेची बाब आहे आणि पक्षाने याची दखल घ्यावं. ही दखल जर घेतली तर कौतुकास्पद होईल. समाजाच्या वतीनं किंवा या नगराच्या वतीनं आमची ही एक प्रगल्भ अशी अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण व्हावं ही एक विनंती.